हॅलो चला कीर्तनाला सुरुवात होत आहे. ज्यांचं भोजन झालंय त्यांनी समोर येऊन बसा. चला हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम जय 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 कृष्ण हरि 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 जय जय राम हरि 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 जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवारी देवोनिया कर कटेवारी देवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कर कठेवारी देवनिया कर कठेवारी देवनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळ
गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित कंठी कौस्तुभ मनी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे तुका म्हणे माझे हे जे सर्व दुःख तुका म्हणे माझे हे जे सर्व दुःख तुका म्हणे माझे हेचे सर्व दुःख तुका म्हणे माझे हेचे सर्व दुःख हे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान हे आवडे निरंतर येते ध्यान तुळशी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर येते ध्यान हे आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर गाते पितांबर गोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई हल हॅलो हेलो हेलो हल हेलो हेलो हॅलो बेस हॅलो काढून टाक.
हॅलो हॅलो हल हल थोडंसं गेन आणि ट्रबल वाढ. हॅलो 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 हल गायकांचा आणि पक्वाचा आवाज सेम ठेवा, माझा थोडंसं वाढवा. हॅलो हरी हल हॅलो जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय 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 राम जय 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 हरी 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 जय जय राम हरी 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 जय 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 राम जय 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 हरी 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 जय जय हरी राम हरी हरी जय 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 हरी हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो
भौत सुकृताची जोडी भौत सुकृताची जोडी म्हणून विठाली आवडी आवडी म्हणून विठाली आवडी विठाली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हरी बोल तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय हरी हरी भोग दोन घडे संचिता वाचोनी भोग तो न गडे संचिता वाचोनी भोग दोन घडे संचिता भोग तो वाचोनी न गडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानू नये खेदू मनामुने मने मानू नये खेदू म्हणूनी मनी मानू नये खेदू मने मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळू वेळा नावा गोविंद वेळो वेळा नावा गोविंद वेळो वेळा आणि करू सावे न लगे बहुता सावे न लगे आणि करू सावे न लगे बहुता सावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनिया संचिता वाचुनिया आपुलिया संचिता वाचुनिया म्हणूनी मनी मानू नये खेदू मनामुने मने मानू नये खेदू म्हणूनी मनी मानू नये खेदू मने मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळू वेळा नावा गोविंद वेळो वेळा नावा गोविंद वेळो वेळा तुका म्हणे भार घातली अमरी कामळे भार घातलिया तुका म्हणे भार घातली कामळे आवरी भार घातलिया होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण म्हणूनी मनी मानू नये खेदू मनामुने मने म्हणूनी मनी मानू नये खेदू मने मानू नये खेदू म्हणावा
हॅलो हॅलो हरी भोगतो नगाडे संचिता वाजोनी भोगतो नगाडे संचिता वाजोनी भोगतो नागाडे संचिता वाजोडी भोगतो नागाडे संचिता वाजोडी भोगतो नगाडे संचिता वाजोनी भोगतो नगाडे संचिता वाजोनी भोगतो
वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा अनेक रुसावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनिया म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास हरी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडैका भोग तो न घडे संचिता वाचुनी
करावे ते म्हणी समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देवमान्य संतमान्य जगमान्य नव्हे तर देवप्रिय संतप्रिय जगप्रिय असणारे हृदय सम्राट संत सम्राट श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या मानव जीवनाच्या या कल्याणाकरिता उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरिता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी किम निमित्तानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आयोजित केली असेल, त्या आजच्या या कार्यक्रमाचं निमित्त अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजेच असा. आज या ठिकाणी कैलासवासी स्वर्गवासी अशोक बाबा बाळाराम नाईक असतील, सर्व या परिवारातून मात्र अशोक बाबांचं अचानकपणे जाणं झालेलं आहे. अचानकपणे अशोक बाबांनी आपली प्राणज्योत मावळलेली आहे. सर्व नाईक परिवारावरती जे दुःख झालेलं आहे, दुःखाचा आघात कोसळलेला आहे ना मायबाप. कुठेतरी अशोक बाबा, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या 4 सुकन्या असतील, 2 सुपुत्र असतील, तसेच त्यांची काही भावंड, त्यांच्या बहिणी असतील, त्यांचे जावई परिवार, त्यांच्या सुना, नातवंड, पतवंड, भाचे असतील, असा हा सगळा गोड परिवार. आणि कुठेतरी प्रेम करणारे अशोक बाबा, जीव लावणारे अशोक बाबा, माया करणारे अशोक बाबा या सर्व परिवारातून, या नातेवाईकातून निघून गेले असतील. बाबांच्या नावानं कीर्तन ज्ञानदान झालं पाहिजे म्हणून कीर्तन रूपी सेवा आयोजित केली असेल. ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा आज योग प्राप्त झाला ना, ते आमचे वडुनवघर गावचे निलेश भाऊजी असतील, तसेच त्यांच्या बहिणी आमच्या ताई असतील, त्यांच्या गेलेल्या दिनांच्या नावानं या ठिकाणी भाऊंच्या नावानं ही कीर्तन रूपी सेवा मज सारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली. मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. तसेच या ठिकाणी आलेली सर्व संत मंडळी, सर्व वारकरी मंडळी, बसलेली सर्व महाराज मंडळी, तसेच सर्व तुम्ही ज्ञान श्रोते मंडळी, माझ्या गुरुवरी असतील, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम महिला कीर्तनकार हरिभक्ती परायण सौ वनिताताई प्रकाश पाटील या गुरूंच्या गुरुकृपेने आज या गादीवरती आहे. आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो नीच चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हेरू. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो नीच चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हेरू. मस्तका हे पायावरी या वारकरी संतांची, या वारकरी संतांची, या वारकरी संतांची. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची, वचने का कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण सावी जवळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप, अभंगाचा थोडक्यात प्रतिपाद्य विषय आपल्या सर्वांच्या समोर सांगायचा झाला, मांडायचा झाला तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी. जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याच्या वाटेवरती भोग नावाची म्हणजेच कर्म नावाची गोष्ट येतच असते. पण तुकोबराय या ठिकाणी वर्णन करतात की ते भोग मात्र संचित कर्मानुसार घडत असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी. पण माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला उपदेश करतात की माय बाप, तेच संचित कर्माचं भोग भोगत असताना करावे ते म्हणी समाधान. मनामध्ये समाधान प्राप्त केलं पाहिजे. काय हो तुकोबराया, तुम्हाला
तुकोबरायांना इथे म्हणायचं आहे की भोग भोगत असताना मनामध्ये अंतःकरणामध्ये समाधान असलं पाहिजे. पण काही साधक मंडळी विचारताय, काय तुकोबराया, अहो भोग भोगत असताना, दुःख भोगत असताना कोणी मनामध्ये आनंद व्यक्त करेल का? महिला मंडळ समाधान व्यक्त करेल का? नाही. तुकोबराय म्हणतात की खेद करू नका म्हणून मनी, मनामध्ये खेद करू नका, मानू नये खेदू. कुठल्याही प्रकारचा खेद करण्यापेक्षा म्हणावा गोविंदू वेळोवेळा. अंतःकरणामध्ये खेद व्यक्त करण्यापेक्षा वेळोवेळी माझ्या गोविंदाचं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. इतकंच नाही तर पुढे तुकोबराय सांगतात, आणि करुसावे न लगे बहुता. जे काही संचित कर्माचं भोग आपल्या माथ्यावरती येतं ते भोग आपण भोगतो, ते आपल्या कुठल्या कर्माचं भोग असतं तर संचित कर्माचं, म्हणजे मागच्या कर्माचं भोग असतं. तुकोबराय म्हणतात की ते संचित कर्माचं भोग भोगत असताना त्याचा रुसवा किंवा त्याचा दोष मात्र माझ्या परमात्म्यावरती लावू नका. तुम्हाला रुसायचं आहे तर परमात्म्यावरती रुसू नका, रुसायचं आहे तर स्वतःच्या संचित कर्मावरती रुसा. आणि रुसावे न लगे बहुता, आपुलिया संचिता वाचून या. कारण संचित कर्माचं ते भोग आहे ना, ते आपण भोगलेलं असतं, म्हणजेच आपल्या वाटचालीनं ते आपल्याला चालून आलेलं असतं आणि ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून आपण बघा म्हणतो, जसे आपण कर्म करणार तसे ते आपल्याला भोगावं, मग ते पापाचं असो अथवा पुण्याचं असो. तुकोबराय म्हणतात की या सगळ्या गोष्टींचा भार आम्ही आमच्या जोडामध्ये त्या विटेवरच्या मालकावरती घातला. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. तुमच्या सुद्धा या संसारमय सागरातला जो काही सर्वस्व भार असेल ना मायबाप, सगळ्या गोष्टींचा आघात मात्र कोणावरती घाला? देवावरती घाला. निश्चितच आमच्याकरिता, आम्हाकरिता जर जगाचा मालक, विश्वाचा मालक, विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा जर कैवारी बनून, नारायण बनून जर मदतीला धावत आला असेल तर तुमच्या आमच्या सारख्या सुद्धा मदतीला धावून येऊ शकतो. पण आपला फक्त तसा भाव असणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की खेद करण्यापेक्षा म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला, पण कळाला का महिला मंडळ? एकदा मान हलवा बघू. कळाला असेल तर खरंच हो म्हणा, आणि कळालं नसेल, समजलं नसेल तर नाही बोलायला काय हरकत. महिला मंडळ जेवल्यात ना? जेवल्या नसतील तर भूक लागली का काय? थोड्या आता कशा हसल्या, तसाच आनंद शेवटपर्यंत असला पाहिजे. नुसतं हसायला सांगलं म्हणून हसू नका, तर लक्ष इकडं असलं पाहिजे, मन सुद्धा इकडं असलं पाहिजे. कारण आपण देहाने येतो आणि कीर्तनामध्ये बसतो, बरोबर ना महिला मंडळ? पण मन कुठं असतं? तिकडे काय आहे? कोण आहे तिकडे? मी जाऊ का मग तिकडे? म्हणजे तुम्ही तिकडे बघाल. इकडे माझ्याकडे लक्ष असलं पाहिजे. जिचं लक्ष नसेल ना माझ्याकडे, तिच्या शेजारणीची तिला शपथ बर का. आता कशा हसल्या, गोड हसल्या. असंच लक्ष शेवटपर्यंत असू दे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या तुकाराम महाराजांचा अभंग आज सेवेकरिता या ठिकाणी निवडला ना मायबाप, सामान्य महात्मा नाही, अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया, त्या तुकोबरायांकरता म्हटलं जातं जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, विचारांचे काळ, तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. संत महात्म्यांनी आपलं स्वतःच उद्धार करून घेण्याकरिता मायबाप अखंड नामचिंतन केलं, नामचिंतनाची साधना केली. त्याच्या मोबदल्यात माझ्या विटेवरच्या मालकानं त्यांच्या घरामध्ये यावं आणि न सांगता काम करावी, हा अधिकार आहे आमच्या संतांचा. आपला अधिकार केवढा महिला मंडळ? काही काही माणसं म्हणतात की मी निघून गेल्याच्या नंतर माझ्या जाण्यानं अवघा महाराष्ट्र रडला पाहिजे. मायबाप पुरुष वर्ग लक्ष आहे का तुमचं? मी म्हणत नाही, प्रत्येकाला जायचं आहे एक ना एक दिवस. पण बघा, ज्यावेळी तुम्ही आम्ही या जगातून, विश्वातून, या मृत्यू लोकातून निघून जाणार ना मायबाप, त्यावेळी तुमच्या आमच्या करीत अवघा महाराष्ट्र रडेल, ह्याची शाश्वती तुम्ही ठेवू नका. का बरं? अलीकडचा समाज असा आहे, सब पैसे के भाई साथी दिल का कोई नहीं,
समोरच्या माणसाला जर तुम्ही माझं म्हणत असाल तर तो आपल्याला माझं म्हणेल ह्याची गॅरंटी शाश्वती नाही अजिबात. काही माणसं म्हणतात की मी निघून गेल्यानंतर माझ्या जाण्यानं माझा तालुका रडेल. मी सांगत असते बघा नेहमी आणि आजही सांगेल की तुम्ही निघून गेलात ना माय बाप, तुमच्या आमच्या जाण्याने तुमचा जिल्हा रडेल ह्याचीही तुम्ही आशा ठेवू नका बिलकुल. तुम्ही आम्ही निघून गेलात ना माय बाप, तुमच्या आमच्या जाण्याने तुमचा तालुका रडेल ह्याची तुम्ही आशा ठेवू नका. तुम्ही निघून गेलात ना माय बाप, तुमच्या आमच्या जाण्याने तुमचं स्वतःचं गाव जरी रडलं तरी पुष्कळच आहे. ह्याच्याही खाली जाऊन सांगू महिला मंडळ, तुम्ही आम्ही निघून गेलात ना माय बाप, तुमच्या आमच्या जाण्याने आपलं रक्ताचं नातं असलेलं कुटुंब रडलं तरी. कारण लोक बघा हली माघारी काय बोलतील, काय बोलतील, काय बोलतील तुम्ही म्हणा आता. पाठीमागं काय बोलतील, वाईट अजिबात नाही बोलणार, पाठीमागं चांगलं बोलतील, बरोबर का. आणि तोंडावर तसं आहे का, नाही हो, तोंडावरती चांगलं बोलतील आणि पाठीमागं वाईट बोलतील. आता कळालं का, कळालं का. बघा एखादी जर शेजारीन बाई आली, काय म्हणते, काय सांगू तुझ्या भाजीची इतकी चव, एवढी भारी, इतकी सुंदर, इतकी सुंदर, इतकी सुंदर, आणि तेच दुसऱ्या घरात जाऊन काय म्हणेल, काय चव नाही धव, बरोबर ना. हा समाज आहे. म्हणून बघा तुम्ही निघून गेलात ना तुमच्या आमच्या जाण्यानं, आपल्या रक्ताचं नातं रडलं तरी फारसंच चांगलं आहे. तर अलीकडच्या काळात बाप आणि लेकाचं राहिलं नाही नातं आणि गावातल्या टपरीवरती दोघांचंही खातं, बरोबर ना. अहो एखाद्याचा बाप निघून जातो पण मुलाला फरक पडत. कोरोनाच्या काळात सर्वांनी अनुभव घेतलाच आहे, सर्वांनी पाहिलाच आहे. म्हणून बघा संत महात्म्यांनी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला फक्त नामचिंतनाच्या साधनेवरती. तशीच तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर भक्ती आणि नामचिंतनाची साधना असली तर जगाचा मालक भेटायला यायला वेळ लागणार. मला सांगा, प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवानं हे 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे, पण तितकं आपण जगू का मायबाप, अजिबात नाही. बघा ना, तुमच्या आमच्या मध्ये बसणारे, काहीतरी चांगल्या गोष्टी सांगणारे, चांगली शिकवण देणारे, लेकरा बाळांना चांगले संस्कार लावणारे. आपल्या ज्या वहिनी आहेत ना दुसऱ्या भावांच्या बायका, त्यांना बहिणी समान मानणारे कुठेतरी अशोक बाबा मात्र निघून गेले ना. फक्त गेल्याच्या नंतर काही कमावून गेले नाही माय बाप, फक्त जाताना चांगल्या आठवणी ठेवून गेले आणि जीवन जगताना चांगले जीवन जगले. विठ्ठल 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 विठ्ठल. छान जीवन असलं पाहिजे, चांगलं जीवन असलं पाहिजे. हे जगाचा आपल्याला आज आनंद घेता येत नाही. प्रत्येक माणसानं हे जगाचा आनंद घेतला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओंघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पूर्वीचा एक काळ असा होता, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, बरोबर ना महिला मंडळ. थोडं एकदा माना हलवा बघू. तुम्ही अशा बसल्यात की जशी काय पती सोबत कडाक्याची भांडण करून येऊन कीर्तनातच बसल्या, असं नाही ना. सासूबाई सोबत नाही ना भांडण केली. मग गोड लक्ष असलं पाहिजे, मन असं प्रसन्न असलं पाहिजे. कारण अलीकडच्या काळात एवढीच नाना महाराजची जागा आहे की जिथं घरची सुद्धा आठवण येत. मला सांगा, तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल ना तर आता इथे बसल्यापासून अगदी कीर्तन संपेपर्यंत, संपल्यानंतर मला भेटा आणि सांगा की खरंच ताई तुम्ही म्हणताय ते खरं आहे की कीर्तनात बसल्याच्या नंतर घरची सुद्धा आठवण येत. पण त्याच्यासाठी मनानं कीर्तनात बसावं लागतं, बरोबर ना. पूर्वीचा एक काळ असा होता की बघा संत महात्मे किंवा वारकरी, एखादा साधू महात्मा एकमेकांच्या घरी जायचे किंवा रस्त्यावरून जरी वारकरी चालला ना मायबाप, सहज लोक आवाज द्यायचे, या बाबा आमच्या घरी बसा, थोडा चहा घ्या, थोडा नाश्ता घ्या. अलीकडच्या काळात असं पाहायला मिळतं का? अहो एखादा वारकरी जर रस्त्यावरून चालला ना मायबाप, सहज लोक वाकडी वाट करून जातात की तो आमच्या घरी यायला नको आणि आम्ही त्यांच्या घरी जायला. त्यातल्या त्यात जर नवीन वारकरी झाला असेल ना तर त्याला सुद्धा लोक नावं ठेवतात, काय करून करून भागला आणि आता देवपूजेला. हा नरदेह जो आहे ना अनमोल आहे. मनुष्य जन्मान मोल है, मिठी में ना रोल है,
अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही मायबाप, पण इतकं चांगलं जीवन जगा. बघा एका ठिकाणी गोड वर्णन केलेलं आहे. भला किसी का कर न सको तुम, बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तुम, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. बन न सकूं भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना कर दो, पापों में पग मत डलना. फूल नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. फूल नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. एखाद्या माणसाचं जर तुम्हाला चांगलं करता येत नसेल ना मायबाप, तर दुसऱ्या माणसाचं वाईट करण्याचा अधिकार माझ्या भगवान परमात्म्याने कुणाला दिला आहे का? अजिबात नाही. बघा तो जसं वाईट कर्म करत असेल ना मायबाप, त्याचं तो भोगून घेईल. व एखाद्या माणसाच्या रस्त्यातलं चांगलं फूल तुम्हाला बनता येत नसेल ना मायबाप, तर त्याच्या रस्त्यातला काटा सुद्धा बनण्याचा अधिकार दिला नाही. जीवन कसं असलं पाहिजे बघा. गुलाबाचं फुल माहिती आहे महिला मंडळ? जीवन कसं असलं पाहिजे ते गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत करणारं किंवा इतरांना फुलवणारं तुमचं आमचं जीवन असलं पाहिजे. की त्याच गुलाबाला कुठेतरी काटा असतो, त्याच काट्याप्रमाणे इतरांना टोचणारं तुमचं आमचं जीवन असलं पाहिजे. म्हणून जीवन कसं जगावं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे. संत महात्म्याने आपला उद्धार का करून घेतला, किंवा जगाच्या मालकांना न सांगता कामे करण्याकरिता काय यावं, तसा भक्तीचा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. नाम चिंतनाची साधना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये करून घेतली. म्हणून आजच्या अभंगात तुकोबऱ्या गोड वर्णन करतात ना मायबाप. सामान्य महात्मा नाही, अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया. त्या तुकोबरायांकरता म्हटलं जातं, अनुरेणू या थोकडा, 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 रेणू या थोकडा. तुका आकाशा ये वढा, तुका आकाशा ये वढा, आहा हो हो हो, तुका आकाशा ये वढा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा. तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा, ओ तुका आकाशा ये वडा. श्री राधे. अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा येवडा. म्हणून बघा जीवनामध्ये जीवन जगत असताना जाताना मात्र काहीतरी चांगली कीर्त, उत्तम कीर्त राहिली पाहिजे. बघा अलीकडच्या काळात सहज एखादा माणूस जातो, त्याच्या मौतीवरती अंत्ययात्रेवरती सुद्धा लोक म्हणतात की बरं झालं. महिला मंडळ तुम्हाला नसेल माहीत कदाचित, पण पाठीमागं बसलेले आमचे पुरुष वर्ग आहेत त्यांना निश्चितच माहीत असेल की सहज लोक म्हणतात बरं झालं. म्हणून बघा जीवन इतकं सुंदर जीवन जगा की निघून गेल्याच्या नंतर ज्याला कळेल ना मायबाप, ज्याला कळेल ना मायबाप, त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, हे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे ये
उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्या नावानं पाठीमागं उत्तम म्हणजेच चांगली कीर्ती राहिली. बरोबर ना महिला मंडळ? झोपल्या की काय, लक्ष आहे ना इकडं? अलीकडचा काळ असा आहे, अहो एखादीची सासूबाई निघून जाते पण सुनेलाही फरक पडत. खुशाल नाही म्हणता म्हणजे चांगला अनुभव आहे. निदान सासूबाई गेल्याच्या नंतर सुनेने तरी चांगलं बोललं पाहिजे, नावानं रडलं पाहिजे. कारण बघा संत महात्मे म्हणतात की अमृतासारखी वाणी माझ्या भगवान परमात्म्याने प्रत्येकाला दिली ना, त्या वाणीनं आज प्रत्येकीला चांगलं बोलता येत नाही. मला सांगा बसलेल्या सर्व माता मावल्यांना, तुम्ही आज भांडण घरामध्ये कशामुळे होतात? फक्त बोलण्यामुळं. मला सांगा एखाद्या दिवशी जर सुनेने चांगली भाजी केली ना सासवांनो, तुम्ही कधी म्हणता का? खरं सांगा की चांगली भाजी केली. बरं हे झालं सुनांकरिता. आता मला सांगा कधीतरी सुनेने सुद्धा म्हटलं पाहिजे मैत्रिणीला फोन करून, माझी सासूबाई एवढी चांगली आहे, एवढी चांगली आहे ना, काय सांगू तुला, मला ये काही काम करून देत. भले ती काम करायला लावत असेल पण म्हणायला काय हरकत आहे, पण आपण काय म्हणत दुसऱ्या दिवशी का ती लेकीसारखं वागवणार नाही? फक्त बोलण्यामुळं. कशामुळं? पण आपल्याला बोलायला सुद्धा काय लागतात आमच्यासारखे. सांगायचं तात्पर्य की साच निम बाळ ज्ञानोबराय म्हणतात, मिथुळ्यानी रसाल शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. बोलायला फक्त काय जातं तर चांगलं बोलायला पाहिजे. कमी बोला, स्वच्छ बोला, पण निर्मळ बोला, चांगलं बोला. कारण बघा भगवान परमात्म्याने विनामूल्य जी वाणी दिली ना, त्याचा काही पैसे घेतले का? काही मोबदला घेतला का? मग त्याच वाणीनं बघा चांगलं बोललं तर हीच पाठीमागं उत्तम कीर्ती राहून जाते. मायबाप एका गावात तर एका घरामध्ये दोघी सासू सुना अशा होत्या, इतक्या भांडायच्या, इतक्या भांडायच्या, इतक्या भांडायच्या, भांडून 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 आयुष्य निघून गेलं. पाठीमागं काय कीर्ती राहणार? पाठीमागं काय राहणार? चांगली कीर्ती राहील का? गावातली लोक सुद्धा अशानं काय करतात, नावं ठेवतात. म्हणजे निघून गेल्याच्या नंतर सुद्धा लोक चांगलं बोलत नाही, त्यातल्या त्यात जिवंत असताना सुद्धा चांगलं बोलत नाही. पूर्वीचा एक काळ असा होता की आमच्या वारकरी समोर रस्त्याने जरी चालले तरी त्यांच्या चरणाला नतमस्तक आपण व्हायचो. बरोबर ना? त्याला जयहारी घालायचो, राम राम म्हणायचो. का बरं? त्या वारकऱ्याला नमस्कार असतो का? तर नाही. त्या वारकऱ्यामध्ये असलेल्या ज्ञानाला आपला नमस्कार असतो. बरोबर ना? म्हणून जीवन इतकं सुंदर आहे की जीवनाचा कधी बघा नाश करून घेऊ नका. बघा पावलं पावली पदोपदी फक्त आपण संसार करतो आणि संसारामध्येच काय शोधतो महिला मंडळ? ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवणाचे श्रवणी का सुखनिद्रांथुरणी इंगळाची या. की या मृत्यूलोकामध्ये एखाद्या तरी माणसाला कधीतरी विचारा किती सुख मिळालं. अहो खैराच्या इंगळावरती म्हणजे इस्तवावरती झोपलेल्या माणसाला जाऊन विचारा की अरे बाबा तुला गारवा वाटतो का? वाटेल का त्याला गारवा? इंगळ माहिती नाही तुम्हाला? भाकरी बसतो आपण तेव्हा आगीचा गोळा, त्याच्यावरती जर एखाद्या माणसानं झोपावं, त्याला विचारावं आपण तुला गारवा वाटतो का? तो काय म्हणेल नाही. त्याप्रमाणे हा संसार आहे की संसारामध्ये आपण सुख शोधतोय मायबाप, पण संसारामध्ये सुख नाही. संत महात्मे म्हणतात की सुख कुठे आहे? पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी. आपण उतावीळ फक्त कशाकरिता होतो? हे करायचंय ते करायचंय. मला सांगा हे ते आयुष्यभर आपण करत राहतो, ह्याच्यातच आपली संपूर्ण जिंदगी आपलं आयुष्य निघून जातं. माशानं तो काळ येतो आणि घेऊन जातो आपल्याला कळत सुद्धा. या भाड्याच्या घरामध्ये किती दिवस राहू शकतो महिला मंडळ? जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. ही जिंदगी हे आयुष्य म्हणजे एक प्रकारे किराये. किराये म्हणजे महिला मंडळ
भाड्याचं घर. या भाड्याच्या घरामध्ये आपण किती दिवस राहू शकतो बाबा? जोपर्यंत माझ्या वरच्या मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. एकदा काय त्या वरच्या मालकानं ठरवलं की टेमघर पाड्यातल्या अमुक तमुक मावशीला घेऊन जायचं, टेमघर पाड्यातल्या अमुक तमुक बाईला घेऊन जायचं, आपलं काही चालणार आहे का? मला सांगा बसलेल्या आई, तुम्ही नऊवारी साडीवरच्या काष्टी पातळ नेसलेल्या आई, मला सांगा तुम्ही भाकरी भाजत असताना जर यम तुम्हाला घ्यायला आले, यमाचे दूध बघा या खांद्यावरती बसलेले असतात आणि ह्याही खांद्यावरती बसलेले असतात. बघा एक असतो यमाचं दूध पुण्याचं हे करणारा, काउंट करणारा आपण म्हणतो, पुण्य पाहणारा, आणि एक असतो पाप पाहणारा. जितकं पाप करणार तो तिथे त्याचे काय करणार आहे, आपण म्हणतो ना नॉट करतो, इंग्लिश मध्ये म्हणतो, मराठीतला शब्द आता तो आठवत नाही मला, नोंद. हा नोंद करतो. एका ठिकाणी तो पापाची नोंद करतो आणि एका ठिकाणी तो पुण्याची नोंद करतो. बघा ज्यावेळी आपण वरती जातो ना त्यावेळी वरती गेल्याच्या नंतर जास्त पापाची नोंद जर त्याच्या बाजूने झाली असेल तर किती आपल्याला भोग बघायला लागेल याची शाश्वती, याची गॅरंटी हे मला कीर्तनातून सांगायची अजिबात गरज नाही. तो प्रत्येक जण त्याचं तो भोगणार आहे. आपण म्हणतो जन्माला आलो मरून निघून जायचंच आहे, प्रत्येक जण जायला आलेला आहे, राहण्याकरता कोणी आलेलं नाही. पण बघा जे वाईट कर्म करतो ना त्या वाईट केलेल्या कर्मामुळे पुन्हा जन्माला यावं लागतं आई. म्हणून बघा आपण जर बघा हे हात दिलेले आहेत, हे हातानं फक्त कपडेच धुवत राहिलो, फक्त भाकरीच भाजत राहिलो, पीठच मळत राहिलो, मला सांगा आई, मी सांगत होते उदाहरण, भाकरी भाजत असताना कपडे धुवत असताना जर यमाचे दूध तुम्हाला घ्यायला आले, तुम्ही काय म्हणाल, थांब जरा एवढे कपडे धुवून होऊ दे, थांब रे जरा एवढ्या भाकरी भाजून होऊ दे आणि मग मी तुझ्या सोबत. खरंच जाल का हो? बरं झालं बाबा की तो सांगून येत नाही, नाहीतर लोकांनी उसणे पैसे दिले असते, व्याजानं दिले असते, पण थांबवलं असतं. बरं झालं तो सांगून येत नाही, नाहीतर लोकांनी काय केलं असतं ह्याची गॅरंटी नाही. मग ज्या परमात्म्याने आपले हात दिले, आपल्याला पाय दिले, अमृतासारखी वाणी दिली ना, चांगले 2 डोळे दिले, कान दिले, कानानं चांगलं श्रवण केलं पाहिजे. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडती नारायण, नाचे जीवपण बबरू. दिली इंद्रिये हात पाय कान, बोलाया वचन, जेणे तू जोडती नारायण, नाचे जीवपण भवरोग. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. ये नरदेह जो दिला ना, जरी फुकट दिला असेल ना तरी त्याच्या मोबदल्यात त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात की मायबाप हे जीवन जगत असताना ज्यावेळी आपण चांगले कर्म करतो ना तर निश्चित ते चांगल्याचं फळ आपल्याला मिळेल, पण वाईट केल्याच्या नंतर ते संचित कर्माचं भोग भोगल्याशिवाय या मृत्यू लोकातल्या कुठल्याच माणसाची सुटका होणार नाही. अभंगाचं प्रतीक. भोगतो न घाडे संचिता वासोनी, भोगतो न घाडे संचिता वासोनी, भोगतो न गाडे संचिता वासो, भोगतो न गाडे संचिता वासोनी, भोगतो न घाडे संचिता वासोनी, भोगतो न घाडे संचिता वासोनी, भोगतो न गाडे संचिता वासोनी, भोगतो न गाडे संचिता वासोनी. करावे ते मानी समाधान, करावे ते मानी समाधान, मनवोनी मानी मानून गेलो, मनवोनी मानी मानून गेलो. करावे ते माने समाधान, करावे ते माने
संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. तुकोबराय म्हणतात की भोग जीवनामध्ये जो घडतो ना तो संचित कर्मानुसार घडतो. म्हणून चांगले कर्म केले पाहिजे. 3 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. पहिलं आहे प्रारब्ध कर्म, दुसरं आहे क्रियामाण कर्म आणि तिसरं आहे संचित कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे काय? आपण म्हणतो ना की आता मात्र कुठेतरी चांगले दिवस, बरोबर नाही, वर्तमान कर्म आपण म्हणतो. सॉरी, प्रारब्ध कर्म म्हणजे आता काहीतरी चांगले दिवस आले, पाठीमागे कुठेतरी गरिबामध्ये दिवस काढले म्हणून आता चांगले दिवस. पण काही काही लोकांचा विचार असा असेल, परिस्थिती असे असेल की आता बघा कधी कधी दुपारचं जेवण मिळतं तर रात्री उपाशी राहावं, कारण पाठीमागं काय होती, श्रीमंती उपभोगली म्हणून आता गरिबी आहे. म्हणून प्रारब्ध कर्म आपण म्हणतो. क्रियामाण म्हणजे वर्तमान कर्म. वर्तमान काळामध्ये आपण म्हणतो की चांगलं चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे, पण कधी लगेचच वाईट पदरामध्ये येईल, दुःख येईल, सांगता येत नाही. बघा अशोक दादांचंच उदाहरण घ्या ना की 2 दिवसामध्ये सगळे लग्नामध्ये काय करत होते, आनंद, त्या लग्नाचा उपभोग घेत होते आणि लगेचच कुणाला कळून आलं होतं का हा असं होईल, असं अजिबात नाही. म्हणजे ते क्रियामाण कर्म. आणि संचित कर्म म्हणजे भूतकाळातलं काही वाईट कर्म केलं असेल ते आता भोगावं लागतं. भल्या भल्यांना ते संचित कर्मानं सोडलं नाही, तुम्हा मला सुद्धा तो संचित कर्म सोडू शकत नाही. प्रत्येक माणसाचं 3 कारणामुळे जन्म होतं. पहिलं कारण त्यानं केलेलं कर्म, दुसरं कारण त्यानं केलेलं पाप आणि तिसरं महत्वाचं कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे माणसानं ठेवलेली वासना. मग कुणाची वासना कशावरती जाईल सांगता येत? वासनेच्या संगे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाणा तो घातला वासनेने. म्हणून बघा वासना, काही काही लोक विचार करतात मी निघून गेल्याच्या नंतर कसं होईल, माझ्या घराचं कोण पाहिल, हे ते अमुक तमुक सगळ्या गोष्टींचा तो त्याची वासना तिथेच राहते. आणि म्हणून बघा काही काही लोक सुद्धा विचार करतात की मी निघून गेल्याच्या नंतर शेती कोण लावेल, बैल कोण हाकलेल. मग देव सुद्धा जशाच तसे विचार करतो. आई फार बैलगाडीचा आणि शेतीचा विचार करत होता, ह्याला पुढच्या जन्मामध्ये बैलाचाच जन्म दिला पाहिजे, म्हणजे शेती पाहिल, राखणदारी करील आणि शेतीची नांगरणी, बैल वगैरे सगळं काही. म्हणून बघा भक्तीबद्दलचा, नामचिंतनाचा जर अंतःकरणामध्ये भाव असला ना तर निश्चितच कुठल्या तरी वारकरी संप्रदायामध्ये तुमचा आमचा जन्म व्हायला वेळ लागणार नाही. संचित कर्मानं भल्या भल्यांना सोडलं नाही. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथा वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी परिहेसी गव्हारा सादर. संत नाथ बाबा सुद्धा म्हणतात प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे. प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे. प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे, भोगिल्याची भोग तो न सुटे, तो न सुटे. प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग, भोगिल्याचे भोग तो न सुटे. शेवटपर्यंत त्या माणसाची सुटका अजिबात नाही. म्हणून बघा पुढे म्हणतात ज्या जैसी कल्पना त्या तैसी वासना, अंतीचे वासना जळूनी जाय किंवा जळूनी ठेली. अंतकाळच्या वेळी ज्यावेळी अंतकरणामध्ये जी वासना असेल नाही ते वासनेपोटी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा. हे संत रोहिदासांचा उदाहरण. संत रोहिदास आणि संत रोहिदासांकडे अनेक वारकरी संप्रदायातील काही शिष्य मंडळी होती, विद्यार्थी होते. ते विद्याग्रहण करत होते, अध्ययन करत होते. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो संस्था त्यांची होती आणि संस्थेमध्ये विद्या प्राप्त करत होते. काही विद्यार्थी शिक्षण घेत होते. आता बरेचसे काही विद्यार्थी होते, त्यातला एक चांभार कुळातला शिष्य होता. चांभार कुळातला शिष्य होता, बरेच वर्ष विद्या प्राप्त केली, अध्ययन केलं
आणि ज्यावेळी सगळं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तो विद्यार्थी आपल्या परत घरी येऊ लागला चांभार कुळातला. यायच्या अगोदर आपल्या गुरूंना विचारावं, गुरुजी तुम्ही मला एवढं शिकवलं, एवढी विद्या मला प्राप्त करून दिलीत ना, माझा चांगला सांभाळ केला, त्याच्या मोबदल्यात तुम्ही माझ्याकडून काहीतरी मागितलं पाहिजे. पण त्याने सांगितलं की तुझ्याकडून काही नको रे बाबा, तुझ्याकडून काही नको. पण ते विद्यार्थ्याला वाटत होतं, ते शिष्याला वाटत होतं की गुरूंकडून आपण जे ज्ञान प्राप्त केलं ना, फुकट घ्यायचं नसतं, त्याचा मोबदला काहीतरी द्यावा लागतो, काहीतरी मोबदला दिला पाहिजे. मग काय द्यायचं तर त्याचे वडील होते काय, चांभार होते, चपलांचं छान छान प्रकारचे जोडे बनवायचे. आता चांभार कुळातला तो शिष्य एक आपल्या गुरूंकरिता छान असा सुंदर असा चपलांचा जोडा आपल्या वडिलांना बनवायला सांगावा आणि सुंदर असा बनवलेला चपलांचा जोडा आपल्या गुरूंकरता घेऊन यावा. आता गुरूंकरता घेऊन आल्याच्या नंतर गुरु मात्र काय केले, अचानकपणे आजारी पडले. जसे आजाराला खंगले, जसे आजाराला बळी पडले, सतत फक्त त्या बेडवरती, कॉटवरती, आपण म्हणतो अंथरुणावरती पडून असायचे. उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. पण आपल्या जवळच्या आणि आवडत्या विद्यार्थ्यानं शिष्याने आणलेला जो चपलांचा जोडा आहे ना, तो फार आवडला होता, खूप आवडला होता. इतका आवडला की सतत गुरुला वाटायचं की हा चपलांचा जोडा मी माझ्या पायात कधी घालेल, कधी बरा होईल, कधी पायात घालेल आणि कधी 2-4 पावलं चालेल. सहज रोज झोपले असताना, पडले असताना सतत त्यांचं लक्ष फक्त त्या चपलांचा जोड्यावरतीच जायचं. समोर असा ठेवलेला होता तो चपलांचा जोडा, पण मनामध्ये सतत विचार यायचा की चपलांचा जोडा कधी पायामध्ये घालील, चपलांचा जोडा कधी पायामध्ये घालील, कधी बारा होईल आणि कधी पायामध्ये घालील. पाहता एक दिवस गुरु त्यांचे गेले. आता गुरु गेल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये वासना होती आणि ती वासना पूर्ण करण्याकरिता पुढच्या जन्मामध्ये संत रोहिदास महाराजांना चांभाळ कुळामध्ये जन्म घ्यावा लागणार. म्हणून बघा, वासनेपोटी कुणाची वासना कशावरती झाले अंगे हरी रूप, तेजी झाले अंगे हरी रूप, तेजे झाले अंगे, हरी रूप, तेजे झाले अंगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेजी झाले अंगे हरी रूप, तेजी झाले अंगे हरी रूप, तेजे झाले अंगे, हरी रूप, तेजी झाले वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. वासना बघा मायबाप, एखादा निघून जातो सहज, पण आपण म्हणतो कावळा अजून काही येत, पिंडाला स्पर्श काही करत, काही प्रयोग करतील, काय उपाय करतील सांगता येत नाही. एकाची तर चटणीवरती वासना राहिली होती. चटणी माहितीये का महिला मंडळ, नॉनव्हेजची चटणी नाही भरत म्हण का, मी नॉनव्हेजची चटणी नाही म्हणत, व्हेजची चटणी म्हणते. ते तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. म्हणजे कुणाची वासना कशावरती जाईल सांगता येत नाही. पण बघा, कर्म नावाची गोष्ट अशी आहे की त्या कर्मामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. संचित कर्माचं कर्म, जीवनामध्ये संचित कर्म इतकं चांगलं करा. कर्मामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. कर्मामुळं दशरथ राजाचा सुद्धा मृत्यू व्हावा. 4 पुत्र दशरथा, पण मृत्यू समही एकही नव्हता. अंतकाळ ज्यावेळी होत होता त्यावेळी एकही मुलगा पाणी पाजण्याकरिता जवळ उपस्थितीत नव्हता. कर्मामुळे एवढा मोठा रावण, केवढा मोठा रावण, पुरुषवर्ग माहितीये तुम्हाला, 10 तोंडांचा 30 हाताचा, एवढा मोठा रावण. बरेचसे लोक बघा, ज्यावेळी कीर्तनामध्ये आम्ही वर्णन करत असतो ना रावणाचं, लोकांना प्रश्न पडतो की रावणाला जर 10 तोंडे होते मग तो जेवत कसा होता. म्हटलं तेवढा अजून अभ्यास केला, जेवत कसा होता, मग तो झोपत कसा असेल, एका बाजूने झोपत असेल की दोन्ही बाजूने झोपत असेल. म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये आपण विचार करतो. ज्या गोष्टीमध्ये आपण विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तो मात्र करत नाही. मला सांगा, एवढंच
रावणाला किती पत्न्या होत्या माहिती आहे तुम्हाला महिला मंडळाला? बरं महिला मंडळ तुम्हाला विचारून फायदा नाही, पाठीमाग असलेले आमचे पुरुष वर्ग, रावणाला किती पत्न्या होत्या? 80,000 जया सुंदर कामिणी माझी मुखराणी मंदोदरी असं कीर्तनात सांगितल्यानंतर एका माणसानं प्रश्न विचारावा की रावणाला ताई 80,000 जर बायका होत्या, मला 2च आहेत, अजून 2 करायला तुमची काय हरकत? मग मी म्हटलं दादा माझी तर काहीच अजूनपर्यंत हरकत नाही, पण मला एकच सांगा, ज्यावेळी संक्रांतीचा सण येतो किंवा गुढीपाडव्याचा सण येतो ना, तेव्हा तुमच्या घरामध्ये काय होतं? दादांनी सांगितलं की ताई ज्या दिवशी सणासुदीचा दिवस येतो ना त्या दिवशी भांडल्याशिवाय घरातून बाहेर निघावंच लागत नाही. मग आम्हाला सांगावं लागतं की दोघींनी जर फासल्या उबड्या पाडल्या असतील तर 2 आणखीन काय करतील सांगता येत? संसारामध्ये 10 जरी पत्नी असल्या तरी सुखाची प्राप्ती काय होणार नाही. रावणाला 80,000 सुंदरा 80,000 पत्न्या होत्या, त्यातल्या त्यात मुखराणी मंदोदरी. मला सांगा त्या रावणाचा सुद्धा नाश व्हावा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाड्या राक्षसांचा, कोटी घरे जेते काशया तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढं वैभव होतं. त्याला मरण चुकलं नाही, त्याला भोग चुकलं नाही. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला चुकेल का हो? हे झालं रावणाचं. सीता मातेला सुद्धा वियोग सहन करावा लागला. मायबाप, जगाच्या मालकाची पत्नी माझी सीता माता आपल्या पती वाचून वियोग सहन करावा लागला. त्याला कारण म्हणजे कर्म. बघा द्वापार युगाच्या आधीचा काळ आणि द्वापार युगाच्या आधीच्या काळामध्ये एक राजा होता. पूर्वीच्या काळचे जे राजे होते ना मायबाप, अरण्यामध्ये जायचे, घनदाट अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर शिकारी शोधायचे. एक वेळचा प्रसंग, त्या राजानं अरण्यामध्ये जावं, घनदाट अरण्यामध्ये कुठेतरी शिकारी शोधावी. आता शिकार मात्र सापडली नाही. त्या राजाचा फार राग अनावर्ती व्हावा. फार राग आला त्या राजाला. रागाच्या भरात त्यानं काय करावं, त्या अरण्यातील 2 गारगोटे घ्यावे, दगड एकमेकांवरती घर्षण करावं, एकमेकांवरती इतकं घासावं इतकं घासावं इतकं घासावं. घासल्याच्या नंतर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आग प्रज्वलित झाली. हळूहळू हळूहळू आग संपूर्ण जंगलाला, त्या अरण्याला मात्र पेट धरू लागली. संपूर्ण त्या अरण्याला आग लागली. हळूहळू हळूहळू आग ती डोंगरापर्यंत आली, डोंगराच्या कडेला आली. आता डोंगराच्या कडेला एक असं बीळ होतं. त्या बिळामध्ये एक सर्पिण राहत होती. एक सर्पिण अशी जातीची आहे की आपल्या पिल्लांना जन्म देते आणि काही तासांना पिल्लांना खाऊन स्वतःच खाऊन टाकते. आणि एक विशिष्ट जातीची सर्पिण अशी आहे की आपल्या पिल्लांना पाण्यामध्ये जन्म देते आणि काही दिवसांनी नुकतंच ती जमिनीवरती घेऊन येते. आता ही अशी सर्पिण होती की जिने पिल्लांना पाण्यामध्ये जन्म दिला होता आणि नुकतंच त्या बिळामध्ये घेऊन आली होती. हळूहळू हळूहळू आग त्या बिळापर्यंत येऊ लागली. मायबाप, सर्पिणीने ते पाहावं. सर्पिणीची किती पिल्ले होती मायबाप? 100 पिल्ले होती. आता हळूहळू आग त्या बिळामध्ये येते. सर्पिण समोरून पाहते, करावं तरी काय, प्रयत्न मात्र करते सर्पिण. कशाकरिता? आपल्या फण्यांना आग विझवू लागली, पण आग काही विझत नाही मायबाप. आग विझवता विझवता विझवत्या तर दोन्ही सर्पिणीचे डोळे गेले त्या बिचाऱ्या सर्पिणीचे. बिचारी सर्पिण रडते, व्याकुळ होऊन जीवाचा आकांताने प्रयत्न करते. काय रे देवा, तूच या सर्पिणी योनीमध्ये जन्माला घातलंस ना रे देवा. आता मदत करण्याकरिता तिथे कोण येणार हो? बिचारी सर्पिणी एवढे प्रयत्न करते, पण बिचाऱ्या सर्पिणीचे प्रयत्न मात्र फळास पडत नाही. आग विझवता 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 आग काही विझली नाही. धावत्या वेगाने ती अंगावरती आग येत होती. मायबाप, पाहता पाहता 100च्या 100 पिल्ले जाळून त्यांची खाक झाली, जाळून त्यांची राख झाली. मायबाप, पण बघा, मरते वेळी समोर ज्या पिल्लांचा जर राख झाली असेल, समोर डोळ्यासमोर जर जी पिल्ल जळून त्यांची राख खाक झाली असेल, त्या सर्पिणीला जिवंत राहता येईल का मायबाप? अजिबात नाही. त्या अंतकाळ वेळी प्राण सोडते समयी त्या सर्पिणीने एक शाप द्यावा, हे देवा, हे मायबापा, या अरण्याला, या जंगलाला ज्यानं कोणी आग लावली असेल ना, त्याला सुद्धा हा भोग भोगावं लागेल. किंवा माझी जशी 100च्या 100 पिल्ले जळून त्यांची राख खाक झाली ना, त्याची सुद्धा अशीच पिल्ले जळून जातील, मरून जातील, त्यांची ही राख होईल
आणि तो सुद्धा पुढच्या जन्मामध्ये जन्मताच आंधळा होईल. एका सर्पिणीचा शाप त्या माणसाला लागावा आणि पुढच्या जन्मामध्ये म्हणजे द्वापार युगाच्या काळामध्ये जन्मताच आंधळा जो झाला तो म्हणजे आंधळा धृतराष्ट्र. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना मायबाप कुणाच्या शाप शिव्या लागतील ना, समोरच्या माणसाचा एखादी शाप शिवी लागेल ना, असं जीवन जगू नका. म्हणून मगाशीच सांगितलं, नाही चांगलं बोलता येत पण निदान वाईट तरी बोलण्याचा प्रयत्न करू नका. पूर्वीचा एक काळ असं होता की एकमेकांचे लग्न सुद्धा फार लोक जमवायचे, जुळवायचे की नाही लग्न. अलीकडच्या काळात जुळवायचा पत्ताच नाही पण मोडणारे जास्त झाले. तरी सुद्धा यांचं कौतुक करावं वाटतं. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे, तेने गुणे किंवा येणे गुणे. म्हणून बघा, मंगळ कार्य तरी कोणाचं तोडू नये मायबाप. कारण ही देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं किंवा त्या ब्रह्मदेवानं जोडलेली ती काय असतं, गाठ असतं. ती गाठ असते ना, ती मोडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण बघा, काही काही लोक स्वतःचा संसार नाही नीट करता येत पण दुसऱ्यांची काडी लावल्याशिवाय ह्याची काडी मोड, त्याची काडी मोड, ह्याची त्याची काडी मोडता मोडता आई एक दिवस ह्याचीच काडी होऊन जाते, याला कळत नाही. म्हणून फार सुंदर जीवन आहे. संत महात्म्यांचं चरित्र पहा. ज्या माझ्या तुकोबरायांना एवढा त्रास द्यावा समाजानं, शिवबा कासराच्या पत्नीनं उकळतं पाणी फेकावं मायबाप, पण माझ्या तुकोबरायांनी एकही उच्चारण करावं नाही. माझ्या नाथ बाबांच्या अंगावरती यवनानं 108 वेळा थुंकावं. यवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. किती वेळा थुंकावं? 108 वेळा थुंकावं. शेवटी बघा, जेवढ्या 108 वेळा थुंकल्याच्या नंतर 108 वेळा नाथ बाबांनी काय करावं? गोदावरी गंगेवरती जावं आई आणि स्नान करून यावं. शेवटी थुंकून थुंकून त्या यवनाच्या मुखारविंदातून रक्त वाहायला लागलं. तोच झाडावरून खाली उतरला, नाथ बाबांच्या पाया पडला. आणि माझ्या नाथ बाबांनी लगेचच त्याला प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणून बघा, महिला मंडळ सांगत असते बघा, नेहमी सांगत असते आणि आज आता थोडं मी कमी सांगेल कारण सांगून सांगून पण कंटाळा यायला लागला. एखादी सासू सुनेची भांडण झाली की ती कुठे जाते आई? कोर्टापर्यंत. मग कोर्ट शेवटी आदेश देतं की तुम्ही दोघी जणी सासू सुना घरी जा आणि घरीच भांडत बसा. का बरं आई? ह्या ज्या सासू सुना आहेत ना आपल्या, या हायकोर्टात गेल्या काय, तालुक्याच्या कोर्टात गेल्या काय, नाहीतर जिल्ह्याच्या कोर्टात गेल्या काय, नाहीतर घरात राहिल्या काय, तिथेही गेल्यानंतर एकमेकींना शिव्या घातल्याशिवाय त्यातल्या त्यात शिव्या अशा असतात नाही की आता दिलेली शिवी पुन्हा रिपीट होत नाही. इतका शिव्यांचा स्टॉक आज आपल्याकडे आहे, बरोबर ना? तितकाच जर ज्ञानेश्वरीचा पाठ असला तर जगाचं कल्याण व्हायला, उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. बघा ना, मज भक्ती चेणी नावे चतुष्पदा द्याघवे. ज्ञानोबराय म्हणतात, वैकुंठीच्या नावे योग्य केले. वैकुंठामध्ये जागा प्राप्त करता येते 2 पायाच्या प्राण्याला नाही तर 4 पायाच्या प्राण्याला सुद्धा वैकुंठामध्ये जागा प्राप्त करता येते. गजेंद्र नावाच्या हत्तीनं वैकुंठामध्ये जागा प्राप्त करून घेतली, पण 2 पायाच्या प्राण्याला वैकुंठात जाईल की नाही गॅरंटी नाही. हे आपलं जीवन आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, भोगतो न घडे संचिता वासुनी, करावे ते म्हणी समाधान. मनामध्ये संचित कर्माचं भोग, जीवनामध्ये संचित कर्माचं भोग भोगत असताना तुकोबराय म्हणतात की खेद करू नका बाबांनो, वेळोवेळा गोविंदाचं नामचिंतन करा. अभंगाचं 2रं चरण. मनऊनी मनी मानून खेदू, मनऊनी मनी मानून खेदू, मनऊनी मनी मानून खेदू, मनऊनी मनी मानून खेदू, म्हणून मने मानून खेदू, मनऊन मानी मानून खेदू. हे मनऊन माने मानून खेदू, मनऊन मानी मानून खेदू. म्हणावा गोविंदू वेल वेला, म्हणावा गोविंदू
संसारामध्ये खेद करण्यापेक्षा काय करा, वेळोवेळा गोविंदाचं परमात्म्याचं नामचिंतन करा. पूर्वीचा एक काळ होता की प्रत्येक माता भगिनी काय करायची, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कोणतंही काम करत असताना बरोबर नाही, देवाचं नाव असायचं, राम असायचं, रामकृष्ण हरी असायचं. सतत मुखामध्ये कोणतं ना कोणतं भजन किंवा ओवी तरी गायली जायची, बरोबर ना. जात्यावरती दळणदळायला बसला की सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. प्रत्येक ओवी गाताना तू ये रे बा विठला, ये रे बा विठला. अलीकडच्या काळात काम करत असताना सुद्धा एकमेकीला शिव्या. म्हणून त्या बघा, स्वयंपाक करत असताना तरी महिला मंडळ तुम्ही रागाचा भाव ठेवू नका. कारण बघा, ज्यावेळी स्वयंपाक करत असताना तुम्ही रागारागानं स्वयंपाक करतात ना, त्याच स्वयंपाकात रागाचा भाव उतरतो. आणि बघा, रागाचा भाव उतरल्याच्या नंतर त्याची चव सुद्धा रागासारखीच होते. कधीतरी अनुभव घेऊन बघा, कारण अनुभव जीवनामध्ये फार कुठेतरी पुढे घेऊन जात असतो. संत महात्मे म्हणतात की या सगळ्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेतला मायबाप. अनुभव आले अंगा ते या जगात देतसे. एक दिवस पती सोबत कडाक्याची भांडण करा ना, रागारागीनं काय करा, भाजी करा महिला मंडळ. त्या भाजीमध्ये रागाचा भाव उतरेल आणि खाणारी माणसं सुद्धा रागारागानं तावा तावानं आपल्याशिवाय भांडल्याशिवाय राहणार. आपण कधी कधी म्हणतो की मी काही बोललेच नाही, तरी सुद्धा माझ्याशी काय करतात. हा, एखादा पती कामावरून जर घरी आला ना, त्याच्याशी गोड बोललं पाहिजे. त्याला काय होय काय नको हे प्रेमाने विचारलं पाहिजे. आल्या पावली घरात पाय दारात पाय त्याचा, लगेच एवढ्या आपण काय लावतो त्याच्या समोर, गाऱ्हाणे लावतो. मग त्याला वाटतं की तिकडेच राहिलो असतं ना मुक्कामी तर बरं झालं असतं. हे आपलं जीवन आहे. तुकोबरे म्हणतात, म्हणून या मनी मानू नये खेदू. खेद करत बसण्यापेक्षा संसारामध्ये तरी म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळा त्या गोविंदाचं नामचिंतन करा. बघा, ज्यावेळी वेळोवेळा त्याचं चिंतन असेल ना, ज्या बघा माझ्या मीराबाईनं विषाचा प्याला प्राशन करत असताना कृष्ण 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 करत तो विषाचा प्याला जर प्राशन केला असेल, माझ्या परमात्म्यानं विष सुद्धा मीराबाईच्या पोटातलं पचवून घेतलं, तर तुमच्या आमच्या जीवनातले जे काही वाईट संचित कर्माचे भोग आहेत ना, ते सुद्धा चुकवणारा तोच आहे मायबाप. सुदामजीची इतकी गरिबी होती तरी कुठल्याही प्रकारची लाचारी व्यक्त केली नाही मायबाप. सुदामजींच्या पत्नीनं म्हणावं की जा, कृष्ण परमात्मा तुमचा सखा मित्र आहे, त्याच्याकडे जा, काहीतरी सांगा, त्यांना आपले हाल सांगा. पण कधी लाचारी व्यक्त केली नाही. कधी दरिद्री होती पण कधी गरिबीची मात्र त्यांनी लज्जा ईर्षा मात्र वाटून घेतली नाही. पण त्याच्याच मोबदल्यात माझ्या कृष्ण परमात्मेने सोन्याची नगरी करून दिली की नाही मायबाप. त्याप्रमाणे बघा, तुमचं आमचं जीवन हे आहे. जीवनामध्ये तुकोबऱ्या म्हणतात की वेळोवेळा त्या गोविंदाचं नामचिंतन असलं तर किती मोठं संकट आलं तरी त्याच्यातून वाचवणारा. इतकंच नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवरया. एखादा माणूस आंधळा होतो, एखादा माणूस पांगळा होतो, त्याचं कारण सुद्धा काय, मुका झालो वाचा गेली. का? कधी साधू संतांचे गोडवे गायलेले नसतात, कधी यांना अमृतासारख्या वाणीनं आपण विठ्ठलाचं नामचिंतन केलेलं नसतं. इतकंच नाही तर बहिरा का होतो, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले नाही ऐकले पुराण श्रवण. का? कीर्तनामध्ये यायला सुद्धा आपल्याला सांगावं लागतं की या. एखाद्या मावशीला म्हणा सर कीर्तनाला येते का, मावशी म्हणते नाही ग बाई, कीर्तनाला यायला तुझ्या एवढा काही मला आता वेळ नाही. आयुष्यभर आपल्या संसारात निघून जातं, म्हणून पुढच्या जन्मी आपण बहिराच होतो. सांगायचं तात्पर्य की साधू संतांनी जो आपल्याला मार्ग लावून दिला ना मायबाप, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते फार दयावंत आणि कृपावंत तुमचे आमचे सर्व संत आहे. कुठेतरी त्या संतांनी जे चरित्र आपल्याला, संतांनी आपल्याला जे मार्ग लावून दिले ना मायबाप, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तुकोबरायांनी गाथा सांगितला, एकनाथी भागवत असेल, श्रीमद भागवत कथा असेल, रामायण पुराण असेल, सगळ्या गोष्टींचा आपण जीवनामध्ये त्याचा लाभ घेतला पाहिजे. फक्त सप्त्यापुरताच नाही, 8 दिवस सप्त्यामध्ये गेलो तर सप्ताह झाल्याच्या नंतर काहीतरी जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. की सप्ताह जरी झाला ना मायबाप, तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण ज्ञानेश्वरीच्या 5 तरी ओव्या वाचल्या पाहिजे.
पण आपल्याला वाटतं की हे मी करेल 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 करताना आयुष्यभर निघून जातं. वेळ काय वेळ मिळत नसते मायबाप, ती काढावी लागते. तुकोबराय म्हणतात की वेळोवेळा त्याचं जर नामचिंतन असेल ना तर माझा परमात्मा कधीतरी तुमची कीव करेल मायबाप. परमात्म्याला सुद्धा असं वाटते की माझा भक्त संकटात आहे ना, त्याचं निवारण मी केलं पाहिजे. इतकंच नाही तर जे संचित कर्माचं भोग येतं ना, त्या संचित कर्माचं भोग भोगत असताना तुकोबराय म्हणतात की परमात्म्यावरती रुसवा लावू नका, किंवा ह्याच्यावरती त्याच्यावरती समोरच्या माणसावरती रुसवा लावू नका. रुसवा लावायचा आहे तर संचित कर्मावरती लावा. अभंगाचं तिसरं आणि कारुसावे न लगे बहुता 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 आपुल्या संगीता आपुल्या संगीता वादनिया बनवणी मागे मानो नायके बनवणी मागे मानो नायके हे आपुल्या संचिता आपुल्या संचिता वारोडिया मनवणी बाणी मानून येते मनवणी बाणी मानून येते हरी आणि करुसावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनिया. जे काही स्वतःच्या संचित कर्माचं भोग येतं ना मायबाप, त्याचा रुसवा आपण कुणाला लावतो. बघा, छोटंसं उदाहरण घ्या. एखाद्या नवीन मुलीचं लग्न व्हावं आणि नुकतंच लग्न झालेलं आहे, 1-1.5 महिना झाला, आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये, अशा वेळेमध्ये तिचा पती निघून जावा. आता अशा वेळेमध्ये, अशा दुःखद घटनेमध्ये आपल्या माता मौल्या काय म्हणतात की देवाला आमच्या लेकीचा संसार बघावला नाही का, देवाला आमच्या मुलीचा संसार पाहवला नाही का, काय रे देवा, आमच्या लेकीच्या पदरामध्ये संसारामध्ये एवढं मोठं दुःख दिलं तू. कुणाचं नाव घेतो आई आपण मध्ये? देवाचं नाव घेतो. मायबाप तुकोबराय म्हणतात आणि करुसावे. अन्य कोणत्या किंवा दुसऱ्या माणसाचा या ठिकाणी काही दोष नाही, किंवा त्याच्यावरती रुसायची तुम्हाला अजिबात गरज नाही. म्हणून त्या देवावरती रुसण्यापेक्षा, देवाला रुसवा लावण्यापेक्षा तुम्हाला रुसायचं आहे तर तुमच्या लेकीच्या संचित कर्मावरती रुसा मायबाप. मला एवढंच म्हणायचंय बघा, या ठिकाणी ज्यावेळी जनाबाई मातेच्या घरी माझ्या विटेवरच्या मालकानं यावं ना मायबाप, त्यावेळी माझ्या जनाबाई महाराजाची एवढी भक्ती, एवढा भाव होता की भावापोटी प्रेमापोटी माझ्या जगाच्या मालकानं यावं. जनाबाईंनी बोलवलं का कधी? नाही, स्वतःहून देव यायचे. आणि ज्यावेळी बघा घाई गडबडीनं देव पुन्हा मंदिरामध्ये जात असताना अंगावरची जी पांघरायची शॉल आहे किंवा नवरत्नांचे जे दागिने आहेत ना देवाचे, ते खुंटीलाच जनाबाईच्या घरामध्ये राहिले. सर्वांना प्रसंग ज्ञात आहे. ज्यावेळी जनाबाईला सुळावरती देण्यात आलं ना, त्यावेळी जनाबाईने एवढंच म्हणावं, असा कार्य विठ्ठला केलास का तू. काय माझी काही चूक होती? अलंकार विसरुनी गेलास का तू, वाकलने मुनी खांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात. अशा प्रकारे त्याप्रमाणे आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की देवाची किंवा दुसऱ्या कुठल्या माणसाची याच्यात चूक नाही. आपणच कुठेतरी मागे
वाईट वागलो असेल, चुकून आपल्याकडून ते पातक घडलं असेल, तुकोबरा म्हणतात ह्या सगळ्या गोष्टींचा भार ते विटेवरच्या मालकावरती आम्ही घातला, तुम्ही सुद्धा घाला. निश्चित कैवारी म्हणून नारायण म्हणून मदत करेल अभंगाचं शेवट. तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी, तुका म्हणे भार घातलियावरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, म्हणूनी माने मानून ये खेदू, म्हणूनी माने मानून ये दो. मनावा गोविंदो वेळो वेळा, मनावा गोविंदो वेळो वेळा, परमात्म्यावरती जगद्गुरु तुकोबरांनी भार घालण्याकरिता सांगितलं ना मायबाप, त्या जगाच्या मालकाचं, विश्वाच्या मालकाचं एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, सर्वांनी टाळी वाजवायची आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय जय. सर्वांनी टाळी वाजवायची आहे आणि सर्वांनी भजन सुद्धा म्हणायचं आहे. हरी 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 जय जय, हरी 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 जय जय, 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 हरी 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 जय, हरी जय, हरी 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 जय जय, हरी जय, हरी जय,
हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हा हा टाळी टाळी जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रखुमाई भोग तोन गडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि करुसावे न लगे बहुता आपुलिया संचिता वाचुनिया तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण अल्पमती प्रमाणे अल्पबुद्धी प्रमाणे धावत्या वेगात कमी वेळात अभंगाचं धावतं भावार्थ चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असेल. या ठिकाणी कैलासवासी स्वर्गवासी अशोक बाबा बाळाराम नाईक असतील. गेलेल्या बाबांच्या निमित्ताने या ठिकाणी हा ज्ञानदानाचा कीर्तनाचा कार्यक्रम सर्व नाईक परिवाराने आयोजित केला ना. बाबांच्या पश्चात त्यांच्या 4ही सुकन्या, 2 सुपुत्र, त्यांच्या पत्नी, बहिणी, भावंड, सुना, जावई, नातवंड, पतवंड असा हा सगळा परिवार. कुठेतरी या परिवारातून प्रेम करणारे, जीव लावणारे, माया करणारे अशोक बाबा निघून गेले. इतकंच नाही तर अशोक बाबांच्या पोटाला 4 कन्या आणि 2 मुलं. त्या लेकरांच्या जीवनातून बाप कायमचा निघून गेला ना मायबाप. गेलेल्या बापाच्या जीवनामध्ये प्रेम काय असतं थोडक्यात सांगून जाईल. विठ्ठल 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 अशोक बाबांच्या पश्चात पूजाताई, यशोदाताई, दृष्टीताई, प्रतिभाताई, 4ही सुकन्या असतील आणि 2ही सुपुत्र रामदादा, श्यामदादा, बंधुराज, किशोर बाबा असतील, नंदू बाबा, प्रदीप बाबा, सुदेश बाबा, शशिकांत बाबा, सुधीर बाबा असतील. तसेच बहिणी इंदिराताई असतील, बेबीताई असतील, लक्ष्मीताई असतील. आणखीन एक त्यांचे बंधुराज दीपक बाबा असतील. असा हा सगळा गोड परिवार आणि परिवारातून निघून गेलेले अशोक बाबा. इतकंच नाही तर गंगा, भागीरथी, पार्वतीबाई आई असतील. एक पती गेल्याचं दुःख कोणाला माहीत असतं. तर जिचा पती निघून गेला ना मायबाप, तिला जाऊन विचारा की जीवनामध्ये पती गेल्याचं दुःख काय असतं. माझ्या कुंकवाचं धनी मला गेला या सोडूनी, एकाएकी आली हवा, विजला माझ्या मायेचा दिवा हो हो हो. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. राजा बदला मला समजली शब्दा वाचून भाषा, माझ्या नशिबा सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा. काराणीच्या डोळ्यातून दाटून आले पाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. आजपर्यंत अशोक बाबांनी आणि पार्वती आईंनी संसार करण्याकरिता जे काबाड कष्ट केले ना मायबाप, कुठेतरी पार्वती आईंना पावलं पावली पदोपदी क्षणोक्षणी आपल्या पतीची आठवण येत राहील. आजपर्यंत संसारामध्ये जे रंग भरले ना दोघांनी मिळून, त्या संसारामध्ये रंग भरण्याची इच्छा पार्वती आईंची आता होणार नाही. संसार आता हा इथेच थांबणार. कुठेतरी 4 कन्या सासरी नांदायला गेल्या ना मायबाप, 4 कन्या ज्यावेळी या माहेरात येतील ना, आल्याबरोबर कुठेतरी आपल्या वडिलांची आठवण येईल. इकडून हाक मारणारे, तिकडून हाक मारणारे, इथे बसणारे, तिथे बसणारे आपले बाबा, आपले पप्पा कुठेतरी कायमचे या जगातून विश्वातून निघून गेले. लेकीच्या जीवनामध्ये किंवा बापाच्या जीवनामध्ये लेक म्हणजे एक काळजाचा भाग सांगितलेला आहे मायबाप. आणि तोच काळजाचा तुकडा या लेकींच्या 4ही लेकींच्या जीवनातून कायमचा निघून गेला ना. प्रत्येक लेकीच्या डोळ्यामध्ये फक्त आता आसवे उरलेले आहेत. ज्यावेळी बघा लेकीला एखादं दुःख होतं ना मायबाप,
लेकीला झालेलं दुःख अंतकरणातून जाणून घेणारा, जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कोणी नाही मायबाप, तो बापच आहे एकमेव. आणि त्या बापाला जेव्हा कळतं की सासरी नांदायला गेलेल्या माझ्या लेकीला काहीतरी दुःख आहे, टेन्शन आहे, तो बाप स्वस्थ नाही बसत. एक दिवस जर सासरी नांदायला गेलेल्या लेकीचा फोन त्या बापाला आला नाही ना, बाप वाट पाहतो. माझ्या ताईचा आत्ताच फोन येईल, माझ्या दिदीचा आत्ताच फोन येईल, माझ्या चिमुकलीचा आत्ताच फोन येईल. मायबाप नाही फोन आला. स्वतःहून दुसऱ्या दिवशी उजाडला बरोबर दिवस, जड अंतकरणानं जड पावलांना तो बाप त्या लेकीच्या घरी जातो. बाळा तू कशी आहेस, तुला काय झालं तर नाही ना, कोणतं टेन्शन तर नाही ना बाळा. किती मोठं टेन्शन असेल ना, तुझ्या नवऱ्यापासून लपवून ठेव बाळा, पण या बापापासून कधीच लपवून ठेवू नको. खंबीरपणाने कुठेतरी आधार देणारा हा बाप या लेकींच्या जीवनातून निघून गेला ना. मायबाप किती हाक मारली ना, या ना बाबा, या ना बाबा, अहो या ना बाबा. गेलेले बाबा अशोक बाबा मात्र आता नाही येणार. मग जीवनामध्ये बघा, जोपर्यंत आपला बाप आपल्या जवळ आहे ना मायबाप, या ठिकाणी महिला मंडळ तुम्ही सगळ्या सासूरवासनी आहात, जोपर्यंत आपल्या जवळ जो बाप असतो ना तो नाही दिसत. माहेरात ज्यावेळी ती कन्या 18 ते 20 वर्षाची असते, 18 ते 20 वर्षाची चिमुकली ते घरामध्ये कुठल्या तरी भिंतीचा आधार घेऊन चालायला शिकलेली असते. घरातल्या माहेरातल्या माणसांच्या अंगा खांद्यावरती खेळलेली बागडलेली असते. आणि तीच 20 वर्षाची कन्या त्या बापाला कायमची पोरकी ठरते. बापाला दुःख होतं हो जगाच्या पाठीवर, पण चेहऱ्यावरती नाही दाखवत तो. लेकीला सांगणं असतं बापाचं, संसारात काही कमी पडलं, संसारात काही कमी पडल्याबरोबर तुझ्या नवऱ्याने तुला आणून नाही दिलं, तुझ्या सासरच्या माणसाने तुला समजून नाही घेतलं, तर कधीच मागे खचू नको बाळा. तुझा बाप जोपर्यंत माहेरात जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला कशाचीच भीती नाही. ज्यावेळी त्याच माहेरातला बाप कायमचा निघून जातो ना मायबाप, लेकीला चप्पल सुद्धा सोडण्याची जागा राहिलेली नसते असं म्हणतात. काय समर्पण आहे जीवनामध्ये. ते बाळाची मात्र नाळ आईच्या पोटाशी जुळलेली असते, जोडलेली असते, पण ती लेक मात्र त्या बापावरती नितांत प्रेम करते. आणि तो बाप सुद्धा लेकापेक्षा त्या लेकीवरती प्रेम करतो. का तर कुठेतरी ती पोरकी करून जाणारी असते. दिस आड दिस जातात, ते लेकीचा फोन नाही ना आला, बापाच्या काळजाला कुठेतरी दुःख होतं. लेकीला काही दुःख तर नसेल ना, टेन्शन नसेल ना, आणि माझ्या लेकीला झालेलं दुःख त्या बापाला नाही सहन होत, खचून जातो तो मागे. तरी सुद्धा लेकीला आधार देतो. बाळा काय झालं हे बघ, वेळोवेळी सांगणं आहे. तुला वाटत असेल की मी जर दुःख माझ्या बाबाला सांगितलं तर बाबांना टेन्शन होईल. हे बघ बाळा, असं अजिबात मनामध्ये मानून घेऊ नको. मी जरी टेन्शन घेईल ना, पण तुझ्याकरिता नाही रे बाळा, मग कोणाकरिता मी करेल. हा कुठेतरी म्हणणारा, सांगणारा, आधार देणारा हा बाप या चारही लेकींच्या जीवनातून निघून गेला ना मायबाप. अशोक बाबांची या घरामध्ये कुठेतरी बसण्याची जागा होती. आज 12 दिवस झाले चौघी लेकी बघताय ती जागा रिकामी आहे. आराम करण्याची मात्र बेड सुद्धा रिकामा आहे. बसण्याची जागा आहे, जेवायला बसण्याची जागा आहे, ती सुद्धा रिकामी आहे. या अंगणामध्ये कुठेतरी अशोक बाबा बसायचे, आल्या गेल्याला आवाज द्यायचे. सगळ्या या आठवणी या गावाकरिता तर राहतील मायबाप. म्हणून बघा, अशोक बाबा मात्र जरी कमी वयामध्ये निघून गेले असतील ना, अशोक बाबांचा आपण जर आज फोटो पाहिला मायबाप, जाण्याचं त्यांचं तसं वय नव्हतं, पण ईश्वर सत्य पुढे कुणाचं चालत नाही. आले देवाची या म्हणा, तेथे कुणाचे चाले ना. ह्या नायन मात्र आपण काही करू शकलो नाही. आज त्यांना पाहायची इच्छा झाली ना लेकींना, फक्त फोटोमध्येच त्या पाहू शकतील. आठवण काढायची झाली तर फक्त एकमेकाच्या बोलण्यातून, ऐकण्यातून त्या आठवणी फक्त जाग्या होतील. हे सगळ्या परिवाराकरिता ह्या अशोक बाबांच्या आज आठवणी बहिणी सुद्धा आठवण काढतात. येणारे दादा, हाक मारतात बहिणी, येणारे दादा. पण दादा मात्र आता कायमचा निघून गेला. गेले ते किती सण, आली ती दिवाळी. बहीण म्हणते, दादा दिवाळीच्या सणाला प्रत्येक बहिणीला एकच आशा असते की भावाचा फोन येईल शुभेच्छा देण्याकरिता. ताई दिवाळीच्या सुट्टीला येतेस